तर हे खूप जास्त सुंदर असे 12 स्ट्रेचेबल ब्लाउज आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आजचा व्हिडिओ असणार आहे रेडीमेड ब्लाउज कलेक्शन विषयी। याआधी सुद्धा मी रेडीमेड ब्लाउजचा एक वेगळा व्हिडिओ केलेला होता, त्या व्हिडिओला तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि त्या व्हिडिओ खाली मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई याचा पार्ट 2 सुद्धा घेऊन ये, आणि तुमच्याच रिक्वेस्ट वरून मी आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर सुंदर रेडीमेड ब्लाउज तुम्हाला बघायला मिळणार आहेत। शिवाय हे ब्लाउज हेवी वर्क वाले सुद्धा असणार आहेत, सिंपल मधले सुद्धा असणार आहेत आणि फुल्ली स्ट्रेचेबल असणार आहेत। हे ब्लाउज तुम्ही सिंपल साडीवरती सुद्धा वेअर करू शकता आणि अगदी हेवी साडीवरती सुद्धा आरामात वेअर करू शकता। अगदी डेली वेअर साठी सुद्धा हे ब्लाउजेस तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत। म्हणजे अगदी 150 पासून या ब्लाउजची सुरुवात आहे आणि 350च्या आतमध्ये हे सगळे ब्लाउजेस तुम्हाला मिशोवरती मिळणार आहेत। या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा। शिवाय आजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या पॅटर्नचे खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते सुंदर 12 ब्लाउजेस कोणते आहेत हे बघूया। तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण सुंदर अशा ब्लाउजने करणार आहोत, तो म्हणजे ब्लॅक कलरचा ब्लाउज। आता ब्लॅक कलरचा ब्लाउज जवळजवळ सगळ्या साड्यांवरती जातो, त्यामुळे सगळ्यांच्या ब्लाउज कलेक्शन मध्ये एक तरी ब्लॅक कलरचा ब्लाउज हा असतोच। हा ब्लॅक कलर मध्ये ब्लाउज आहे, याचं जे फॅब्रिक आहे ना ते क्रश मध्ये असणार आहे, खूप जास्त स्ट्रेचेबल हा ब्लाउज आहे। या ब्लाउजचा जो कलर आहे ना तो जेट ब्लॅक नाही तर ग्रेइश ब्लॅक मध्ये याचा कलर असणार आहे। अशा प्रकारचा हा ब्लाउज आहे। या ब्लाउजच्या स्लीव्ज फक्त तुम्ही बघा, सुंदर असं सिक्वेन्सचं वर्क स्लीव्ज वरती केलेलं आहे आणि पूर्ण ब्लाउज वरती छोट्या छोट्या सिक्वेन्सच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत। हा स्लीव्ज वरती सुंदर असं सिक्वेन्सचं वर्क आहे, तुम्ही बघता किती सुंदर याच्या स्लीव्ज आहेत आणि हे सिक्वेन्स रात्रीच्या वेळी खूप सुंदर दिसतात, खूप छान हा ब्लाउज चमकतो। आता पुढच्या बाजूचा जो नेक आहे तो राऊंड नेक असणार आहे आणि मागच्या बाजूचा जो नेक आहे ना तो थोडासा डीप राऊंड नेक असणार आहे। कट मध्ये याचा पुढचा बाजूचा कट असणार आहे, तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कट मध्ये हा ब्लाउज येणार आहे। शिवाय हा ब्लाउज फुल्ली स्ट्रेचेबल आहे, यामध्ये तुम्हाला साइजेस सुद्धा मिळतील, अगदी 30 साइज पासून ते 40-42 साइजेस पर्यंत सगळ्या साइजेस यामध्ये अवेलेबल आहेत। अशा प्रकारचा हा आपला पहिला ब्लाउज असणार आहे। तर याच्या ब्लाउज कलेक्शन मधला नेक्स्ट जो ब्लाउज आहे तो वाईन कलर मध्ये ब्लाउज असणार आहे। फोटोमध्ये जसा हा ब्लाउज दिसतोय त्यापेक्षा सुंदर जेव्हा हा ब्लाउज तुम्हाला रिसीव्ह होईल ना तेव्हा दिसतो, इतका हा सुंदर ब्लाउज आहे। मी तुम्हाला ब्लाउज दाखवते। तर वाईन कलर मध्ये ब्लाउज आहे आणि या ब्लाउजचं फॅब्रिक खूप जास्त स्ट्रेचेबल आहे, फुल्ली स्ट्रेचेबल हा ब्लाउज असणार आहे। वाईन कलर मध्ये ब्लाउज आहे, पूर्ण ब्लाउज वरती गोल्डन कलरचं सिक्वेन्सचं वर्क आहे आणि सिल्कच्या थ्रेडचं वर्क आहे। शिवाय याच्या ज्या स्लीव्ज आहेत ना त्या कोपऱ्यापर्यंत येणार आहे आणि पूर्ण ब्लाउज वरती सिल्कचं थ्रेड येणार आहे। पुढच्या बाजूचा जो नेक आहे तो राऊंड नेक असणार आहे आणि मागच्या बाजूचा सुद्धा नेक आहे तो डीप राऊंड नेक असणार आहे। खूप जास्त स्ट्रेचेबल हा ब्लाउज आहे, म्हणजे अगदी कुणालाही हा ब्लाउज आरामात बसेल। याचा कलर सुद्धा हा खूप सुंदर आहे, यामध्ये खूप छान छान कलर्स मिशोवरती अवेलेबल आहे, कारण याचं जे फॅब्रिक आहे ना ते ब्रिदेबल आहे, कॉटन ब्लेंडेड आहे, त्यामुळे तुम्हाला अजिबात यामध्ये घाम येणार नाही आणि खूप छान हे स्किन फ्रेंडली सुद्धा आहे। आरामात हा ब्लाउज तुम्हाला वेअर सुद्धा करता येईल। तर याच्या ब्लाउज कलेक्शन मधला नेक्स्ट जो ब्लाउज आहे तो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकताय, सुंदर असा मरून कलर मध्ये ब्लाउज आहे। हा ब्लाउज मिशोवरती इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडिंग मध्ये आहे, कारण हा ब्लाउज वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो। म्हणजे अगदी तुम्ही हेवी साडीवरती जर हा ब्लाउज वेअर केला ना तुम्हाला सगळे विचारणार आहेत की ताई ब्लाउज कुठून घेतला, इतका हा सुंदर ब्लाउज आहे। तर मी तुम्हाला ब्लाउज दाखवते, तुम्ही ब्लाउज बघू शकता, सुंदर मरून कलर मध्ये ब्लाउज आहे आणि या ब्लाउजच्या ज्या स्लीव्ज आहेत ना त्या स्लीव्ज वरचं वर्क फक्त तुम्ही बघा, अगदी अरी वर्क केल्यासारखं वर्क यावरती केलेलं आहे आणि या वर्कमुळे हा ब्लाउज खूप सुंदर दिसतो। नेक आहे तो राऊंड नेक आहे आणि मागच्या बाजूचा जो नेक आहे तो डीप राऊंड नेक असणार आहे। प्रिन्सेस कट मध्ये याचा कट असणार आहे। शिवाय या ब्लाउज वरती छोट्या छोट्या सिक्वेन्सच्या बुट्ट्या दिलेल्या आहेत, क्रश मध्ये याचं फॅब्रिक असणार आहे। शिवाय हा ब्लाउज स्ट्रेचेबल सुद्धा असणार आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या साइजेस मिळतील, खूप सारे कलर्स मिळतील। आता हा मरून कलरचा ब्लाउज आहे, यामध्ये मी आणखी एक ब्लाउज मागवलेला आहे, मी तुम्हाला ब्लाउज दाखवते। मरून कलरचा ब्लाउज आहे, यामध्ये मी ब्लॅक कलरचा ब्लाउज सुद्धा मागवलेला आहे, सेम तसाच ब्लाउज आहे, फक्त यावरचं जे वर्क आहे ते थोडंसं वेगळं आहे। वरचं जे वर्क आहे ना ते खूप सुंदर आहे, तुम्ही ब्लाउज बघा, ब्लॅक कलर मध्ये ब्लाउज आहे आणि त्यावरती सुद्धा सुंदर असं सिक्वेन्सचं वर्क आहे आणि स्लीव्ज वरती किती सुंदर असं वर्क केले तुम्ही बघू शकता, एकदम युनिक स्टाईल मध्ये यावरती वर्क केलेला आहे। यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत। तर मी यामध्ये 34 साइज माझ्यासाठी मागवलेला आहे। हा ब्लाउज मला परफेक्टली आलेला आहे, तुम्ही तुमच्या साइज नुसार ब्लाउजची साइज कमी जास्त मागवू शकता। अशा प्रकारचा हा ब्लाउज असणार आहे। हा सुद्धा ब्लाउज मी तुम्हाला हायली रेकमेंड करील, खूप सुंदर ब्लाउज आहे आणि वेअर केल्यानंतर अतिशय सुंदर दिसतो। शिवाय कुठल्याही साडीवरती हा ब्लाउज आरामात जातो। त्याच्या ब्लाउज कलेक्शन मधला नेक्स्ट जो ब्लाउज आहे तो मी कॉम्बो मध्ये मागवलेला, तुम्ही बघू शकता, हा पिंक कलर हा नेव्ही ब्ल्यू कलर याचा कॉम्बो मी मागवलेला। खूप रिजनेबल प्राइस मध्ये हा ब्लाउज मिशोवरती अवेलेबल आहे, फक्त 120 रुपयापासून याची सुरुवात आहे आणि यामध्ये तुम्हाला सगळे कलर्स मिळतील, सगळ्या साइजेस मिळतील आणि हा ब्लाउज खूप स्किन फ्रेंडली आहे। तुम्ही डेली वेअर साठी सुद्धा हे ब्लाउजेस आरामात वेअर करू शकता। हा पिंक कलरचा ब्लाउज दाखवते, तुम्ही ब्लाउज फक्त बघा, फुल्ली स्ट्रेचेबल ब्लाउज आहे,
याच्या स्लीव्ह सुद्धा फुल्ली स्ट्रेचेबल आहेत, कोपऱ्यापर्यंत स्लीव्ह येणार आहेत आणि यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, तुम्ही बघताय सगळे कलर्स यामध्ये आहेत, त्यामुळे तुमच्या कुठल्याही साडीवरती हा ब्लाऊज आरामात मॅच होणार आहे। यामध्ये सुद्धा मी 34 साईज मागवलेली, हा ब्लाऊज मला परफेक्टली आलेला आहे। आता हा सेम नेव्ही ब्ल्यू पिंक कलर मध्येच असणार आहे, हा सेम नेव्ही ब्ल्यू यामध्ये दुसरा कलर आहे, हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे। यावरती सुद्धा तुम्ही कुठलीही साडी आरामात मॅच करू शकता। हा जो कलर आहे ना तो वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात। कुठल्याही साडीवरती हे ब्लाउजेस जाणार आहेत, मग त्यामध्ये तुम्ही कुठलेही कलर घेऊ शकता। तुम्ही याचा कलर फक्त बघा, किती सुंदर मल्टी कलर मध्ये ब्लाउज आहे, शिवाय खूप जास्त रिझनेबल आहे। 120 रुपयाला यामधला एक ब्लाउज तुम्हाला मिळून जाईल। कॉम्बो मध्ये जर घ्यायला गेलात ना 250 पर्यंत हे ब्लाउजेस तुम्हाला मिशोवरती मिळणार आहेत। त्या ब्लाउज कलेक्शन मधला नेसो ब्लाउज आहे, तो त्याच्या स्लीव्हजमुळे मी परचेस केलेला आहे। तुम्ही फक्त ब्लाउज बघा, साईडला तुम्हाला ब्लाउज दिसत असेल, त्याच्या किमती सुद्धा दिसत असतील, तर सुंदर असा ब्लॅक कलर मध्ये ब्लाउज आहे। या ब्लाउजच्या स्लीव्ज मला खूप आवडल्या, फ्रिल मध्ये याच्या स्लीव्ज येणार आहेत, तुम्ही बघू शकता आणि हा ब्लाउज वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो। अशा प्रकारचे फ्रिल्स याला दिलेले आहेत, तुम्ही फोटोमध्ये याचा लुक बघूच शकताय। यामध्ये सुद्धा मी 34 साईज मागवलेली आहे, ब्लॅक कलर आहे आणि त्यावरती सुंदर असं बांधणीचं प्रिंट केलेलं आहे, त्यामुळे हा ब्लाउज अतिशय सुंदर दिसणार आहे। त्याच्या ब्लाउज कलेक्शन मधला नेक्सो ब्लाउज आहे, तो खूप सिंपल सोबर आहे आणि तितका स्ट्रेचेबल असणारा ब्लाउज आहे। हा ब्लाउज तुम्ही कुठल्याही साडीवरती वेअर करू शकता, यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या साइजेस मिळतील। हा ब्लाउज इतका स्ट्रेचेबल आहे की अगदी तुमच्यापासून, तुमच्या आईपासून, सासूपासून सगळ्यांना हा ब्लाउज परफेक्टली येणार आहे, इतकं याचं स्ट्रेचेबल फॅब्रिक आहे। तुम्ही बघताय मरून कलर मध्ये हा ब्लाउज मी परचेस केलेला आहे, याच्या स्लीव्हज किती स्ट्रेचेबल आहेत, शिवाय चेस्ट मध्ये सुद्धा हा ब्लाउज फुल्ली स्ट्रेचेबल आहे, नेक मध्ये सुद्धा फुल्ली स्ट्रेचेबल आहे। मरून कलर मध्ये ब्लाउज आहे आणि ब्लाउज वरती सुंदर असं शिमरचं डिटेलिंग केलेलं आहे, त्यामुळे हा ब्लाउज रात्रीच्या वेळी खूप सुंदर दिसतो। छोट्या छोट्या बुट्ट्या त्यावरती दिलेल्या आहेत आणि छान अशा शिमर आहे, चमक आहे आणि स्लीव्ज जर तुम्ही बघितलं तर स्लीव्जला सुद्धा सुंदर वर्क येणार आहे। खूप सुंदर ब्लाउज आहे, यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर सुद्धा मिशोवरती अवेलेबल आहेत, सगळेच कलर खूप सुंदर आहेत। हा सुद्धा ब्लाउज तुम्ही नक्की परचेस करा, यामध्ये तुम्हाला तुमच्या साडीवरती जो कलर मॅच होतोय ना तो तुम्ही घेऊ शकता। ब्लाउज कलेक्शन मधला नेक्सो ब्लाउज आहे, तो तुम्ही साईडला बघू शकताय, नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये ब्लाउज आहे आणि या ब्लाउजच्या स्लीव्ज फक्त तुम्ही बघा, सुंदर अशा नेट मध्ये स्लीव्ज आहेत आणि नेट वरती सिक्वेन्सचं वर्क येणार आहे आणि या सिक्वेन्समुळे आणि या नेटमुळे याच्या स्लीव्ज खूप सुंदर दिसतात आणि स्लीव्जमुळे हा ब्लाउज मी परचेस केलेला आहे। त्याचं जे फॅब्रिक आहे ना ते क्रश मध्ये फॅब्रिक येणार आहे आणि मागच्या बाजूला त्यांनी नॉट सुद्धा दिलेले आहे, त्यामुळे याचा लुक खूप सुंदर येणार आहे। नॉट बघू शकताय, नॉटला छान टेसल्स दिलेले आहेत। अशा प्रकारचा हा नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये ब्लाउज असणार आहे, पुढच्या बाजूचा नेक राऊंड नेक असणार आहे, मागच्या बाजूचा नेक राऊंड नेक येणार आहे आणि स्लीव्ज या कोपऱ्यापर्यंत येणार आहेत। वेअर केल्यानंतर याचा लुक खूप सुंदर दिसतो आणि नेक्स्ट ब्लाउज आहे, त्याचं फॅब्रिक मला खूप आवडलं। तुम्ही ब्लाउज फक्त बघा, मरून कलर मध्ये ब्लाउज आहे आणि त्यावरती रबरचं प्रिंट केलेलं आहे आणि याचं जे फॅब्रिक आहे ना ते क्रश मध्ये येणार आहे। क्रश मध्ये फॅब्रिक असल्यामुळे हा ब्लाउज वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो आणि वेगळा लुक आपला दिसतो। कोपऱ्यापर्यंत त्याच्या स्लीव्ज असणार आहेत आणि त्यावरती गोल्डन कलरचं रबरचं प्रिंट केलेलं आहे। पुढच्या बाजूचा जो नेक आहे तो राऊंड नेक असणार आहे आणि मागच्या बाजूचा नेक सुद्धा राऊंड नेक असणार आहे। खूप सुंदर ब्लाउज आहे, शिवाय वेअर केल्यानंतर खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं। इझिली हा ब्लाउज तुम्ही वेअर करू शकता, इझिली काढू शकता। शिवाय याचं जे फॅब्रिक आहे ते ब्रिदेबल असणार आहे, कॉटन मध्ये फॅब्रिक आहे, लायक्रा फॅब्रिक आहे, त्यामुळे हा ब्लाउज सुद्धा तुम्हाला मी हायली रेकमेंड करेल। खूप सुंदर कलर्स आहेत, सगळेच कलर खूप सुंदर आहेत। हा सुद्धा कलर अतिशय सुंदर आहे, मरून मध्ये रेड असा मिक्स याचा कलर असणार आहे, वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतो। तुम्ही फक्त याचं फॅब्रिक बघा, क्रश मध्ये फॅब्रिक आहे, त्यामुळे हा ब्लाउज स्ट्रेचेबल आहे। यामध्ये सुद्धा 28 साईज पासून ते 42 साईज पर्यंत सगळ्या साईजेस तुम्हाला मिशोवरती मिळून जातील। ब्लाउज कलेक्शन मधला नेक्सो ब्लाउज आहे, तो पार्टीवेअर साड्यांसाठी आहे, अगदी हा तुम्ही डेली सुद्धा यूज करू शकता। नेव्ही ब्ल्यू कलर मध्ये ब्लाउज आहे, स्लीव्ज वरती स्टोनचं वर्क आहे। पार्टीवेअर साडीवरती जर तुम्हाला एखादा ब्लाउज हवा असेल ना तर अशा प्रकारचे ब्लाउज तुम्ही नक्कीच परचेस करू शकता। तुम्ही ब्लाउज फक्त बघा, पूर्ण ब्लाउज वरती स्टोनचं वर्क येणार आहे, शिवाय ब्लाउजची जी मागची बाजू आहे त्या मागच्या बाजूला अशा प्रकारचं स्टोनचं वर्क दिलेलं आहे, त्यामुळे ब्लाउजचा लुक खूप सुंदर दिसणार आहे। ही फ्रंटची बाजू आहे आणि बॅकच्या बाजूला अशा प्रकारचं स्टोनचं वर्क येणार आहे आणि हे स्टोन निघणारे स्टोन नाहीये, क्वालिटी खूप सुंदर आहे। शिवाय हा ब्लाउज फुल्ली स्ट्रेचेबल आहे, यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिशोवरती मिळून जातील। तर याच्या ब्लाउज कलेक्शन मधला मला सगळ्यात जास्त आवडलेला ब्लाउज म्हणजे हा ब्लाउज आहे। याचा कलर इतका सुंदर आहे ना, रामा कलर मध्ये याचा कलर असणार आहे आणि या ब्लाउजची फिटिंग खूप प्रॉपर आहे। रामा कलर मध्ये कलर आहे आणि यावरती गोल्डन कलरचं रबरचं प्रिंट केलेलं आहे।
याचं कापड हे लायक्रामध्ये असणार आहे. क्वालिटी खूप सुंदर आहे. शिवाय यावरती तुम्ही बघू शकताय गोल्डन कलरचं रबरचं प्रिंट केल्यामुळे हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय. पुढच्या बाजूचा नेक राऊंड नेक असणार आहे, मागच्या बाजूचा नेक सुद्धा राऊंड नेक असणार आहे आणि कोपऱ्यापर्यंत त्याच्या स्लीव्ज दिलेल्या आहेत. शिवाय खालच्या बाजूला तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं काठपदर साडीला जशा प्रकारे काठ असतात ना, तशा प्रकारचं वर्क त्यांनी खाली केलेलं आहे. त्यामुळे काठपदर साडीवरती किंवा पार्टीवेअर साडीवरती सुद्धा हे ब्लाउजेस तुम्ही आरामात वेअर करू शकता. इतके सुंदर हे ब्लाउजेस आहेत. तर याच्या ब्लाउज कलेक्शन मधले हे जे 12 ब्लाउज आहेत त्यामध्ये तुम्हाला कलर्स अवेलेबल आहेत, साइजेस अवेलेबल आहेत, शिवाय पॅटर्न सुद्धा तुम्हाला वेगवेगळे मिळून जातील. या सगळ्या ब्लाउजेसच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. शिवाय मी जी ही साडी वेअर केलेली आहे ती सुद्धा मी मिशोवरूनच घेतलेली आहे. या साडीची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देणार आहे, तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा. आजच्या ब्लाउज कलेक्शनचं हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत हे सुद्धा मला नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती नक्कीच मी व्हिडिओ घेऊन येईल. आज पुरते एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत बाय बाय.